तुम्ही जर अशा जरा वेगळ्या पद्धतीने जर शिरा बनवला तर घरचे म्हणतील परत पण असाच बनवा, ते साधा नको शिरा, असाच माव्यासारखा. चला मग, चला तर आज आपण बघणार आहोत माव्यासारखा असा दाणेदार लुसलुशीत शिरा कसा बनवायचा. चला मग पटकन रेसिपी सुरू करू. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. त्यासाठी इथे मी घेतलेला आहे 1 वाटी रवा. आता रवा हा टाकून देते या छोट्या बाउलमध्ये. नंतर त्यामध्ये टाकून ते 1 वाटी दूध, यामध्ये 1 वाटी दूध टाकून दिलेलं आहे. इथं रवा दूध टाकून दिलेला आहे या रव्यामध्ये. आता याला दुधामध्ये रवा मिक्स करून घ्यायचा. इथं बारीक रवा घेतलेला आहे मी. तुमचा जर जाड असला तरी पण काहीच हरकत नाही, थोडं जास्त दूध लागतं. आता याला व्यवस्थित मिक्स करून घेते. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. इथं 10 मिनिटे झालेले आहेत आपल्या रव्याला भिजून दुधामध्ये. पाहू शकता तुम्ही, जस काय खवा दिसतोय त्या खव्यासारखा दिसतोय दुधामध्ये मुरल्यानंतर. आणि थोडस फेटून घेते याला. आता पुढची प्रोसेस बघू. रव्याला 10 मिनिटं झालेले आहेत भिजून. आता पुढची प्रोसेस बघू काय बनायची. तर त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून दिलेली आहे. कढई गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये टाकून देते साजूक तूप 1 चम्मच. पोहे खाचे चम्मचनं तूप हे वितळून घेते. तूप वितळलेला आहे आता कढईमध्ये. नंतर त्यामध्ये टाकून देते थोडासा सुका मेवा, काजू बदाम थोडेसे परतून घेते तुपामध्ये. आता इथे 2 ते 4 मिनिटं परतून घ्यायचे तुपामध्ये. तुम्ही जर अशा पद्धतीने जर शिरा बनवला तर घरचे म्हणतील परत परत अशाच पद्धतीने बनव, साधा शिरा नकोच म्हणतील, इतका चविष्ट लागतो. आता इथे ड्रायफ्रूट आपला सुकामेवा परतून तयार आहे. प्लेटमध्ये मी काढून घेते. सुकामेवा काढून घेतल्याच्या नंतर लगेच त्यामध्ये आणि थोडस तूप टाकून देते मी इथे. आणि थोडस तूप टाकून दिलेलं आहे. नंतर टाकून देते आपण असा भिजत ठेवलेला रवा यामध्ये. थोडा तुम्हाला वाटलं खाली चिटकतय कढईला तरी काहीच हरकत नाही, परत सुटा सुटा होऊन जातो. इतकी काय काळजी करायची गरज नाही. आता याला परतून घ्यायचं. 5 ते 6 मिनिटं भाजून घ्यायचं याला आता तुपामध्ये. चवीला तर अप्रतिमच लागतो बघा हा शिरा. भाजल्यानंतर परत हे सुट्टा सुट्टा होऊन जातो. आपला रवा भाजलाय का नाही हे कसं ओळखायचं, त्यासाठी असा भाजला की आपला रवा असा सुट्टा सुट्टा होऊन जातो. इथे आपला भाजून रवा तयार आहे. आता प्लेट मध्ये काढून घेते मी. रवा काढून घेतल्याच्या नंतर त्याच कढईमध्ये टाकून द्यायची
1 वाटी साखर यामध्ये, साखर ही वितळून घ्यायची आता. साखर अशी वितळलेली आहे. अशी साखर वितळलेली आहे. नंतर यामध्ये टाकून ते 1 वाटी दूध. इथे बनवून असा तयार झालेला आहे शिरा. आता मी प्लेट मध्ये घेते काढून. 1 वाटी दूध टाकल्याच्या नंतर लगेच यामध्ये टाकून द्यायचा रवा आणि मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घ्यायचं. यामध्ये सर्व गाठी पण मोडून घ्यायच्या. आता मिक्स करून सर्व तयार आहे. इथे आपला असा छान मस्त दाणेदार तयार झालेला आहे शिरा. आता यावर टाकून देते मी तुपामध्ये परतून घेतलेले ड्रायफ्रुट्स, सुका मेवा थोडासा. परत याला मिक्स करून घेते. मध्ये टाकून देते 1 वेलायची. परत मिक्स करून घेते आणि याला 1 प्लेट झाकून वाफ काढून घेते. आता सर्व मिक्स करून तयार आहे. इथे बनवून असा तयार झालेला आहे शिरा. आता मी प्लेट मध्ये घेते काढून. आहे इथं असा मऊ दाणेदार माव्यासारखा शिरा. तर कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा आणि कोणत्याची गोष्ट खात राहा.